आदित्य सर, आता तुम्ही तुपाचा एक एक दार होमामध्ये सोडा आणि तुम्ही हाताला हात लावा. आईला ओम दुर्गा देवे नमः. ओम दुर्गा देवे नमः. ओम दुर्गा देवे नमः. इथे श्री पूजा संपन्न. ठेवून द्या. तुम्ही आता आदित्यसाठी देवीकडे मनोकामना मागा. आदित्य सर, 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 जाग गेलो होत्या ना सर. कुठं आहात तुम्ही? आदित्य सर इथं कुठंच नाही. मी बाहेर शोधते. पारू, आदित्य सर तुम्ही? पारू मी तुला थँक्यू म्हणायला आलोय. सर थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझा जीव वाचला. त्या लोकांनी यार समाधी बांधली होती माझी. सर असलं वाईट बोलू नका. तुम्ही आता फक्त स्वतःची काळजी घ्या. तुझ्यासारखी जीव लावणारी जोडीदार आयुष्यात असल्यावर मला काळजी घ्यायची गरजच काय? माझं अख्खं आयुष्य मी तुझ्या हातात सोपवलंय पारू. मी असेपर्यंत तुम्हाला काय बी होऊ देणार नाही. सर हेच कळत नाही की नेमकी ती माणसं कोण असतील. मलाही नाही माहिती. मोहन काका दिलाय कंप्लेंट करायला. पारू, पारू बाळा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय. देवी आईंनी का बोलवलं सर? चल लवकर जा. जर पारू आदित्य सोबत गेलीच नसती तर आदित्य त्या गुंडांच्या मागे गेला नसता. म्हणजे हे जे काही घडलं ते काहीच घडलं नसतं. वहिनी तुम्हाला सत्य दिसत नाहीये का डोळ्यांनी? मला तर असं वाटतंय की या सगळ्या घटनेला कारणीभूत ही पारूच आहे. काय ग केवढी दचकलीस? आईला सध्या मी बघतोय तू सतत घाबरतेस. काय झालं एवढं? श्रीकांत, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ना त्यानंतर तर मला स्वतःच्या सावलीची सुद्धा शंका येते. भीती वाटणारच रे.
हो, पण आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि आपली चांगली कर्म कामी येतातच ना. आत्ताच बघ ना आता, म्हणजे पारूच्या बाबतीत ह्या घरावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा पारूनं स्वतःच्या जीवाची बाजी लावली. अहिल्या, आज एक गोष्ट खटकली मला. म्हणजे पारूने या घरासाठी खूप काही केलंय माहिती मला, तुलाही माहिती आहे. तुझा पारूवर जीव आहे याची कल्पना आहे मला. पण आज तू पारूला जे काही बोललीस त्यातून तू तिला काहीतरी वेगळं सुचवतीयस असं वाटत होतं मला. नाही रे, नाही? असं काहीच नाहीये. आईने तुझ्या मनात जे काही चाललेलं असतं ते मला कळतच नाही, समजतच नाही, असं वाटलं का तुला? श्रीकांत, मी माझ्या मुलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये. प्रीतमची आता मला काळजी वाटत नाही, त्याचं लग्न झालंय, तो सेटल्ड आहे. पण आदित्य, तो खूप साधा भोळा आहे रे, आणि त्याच्या ह्याच भोळेपणाचा त्याला त्रास होऊ नये एवढंच मला वाटतं. नाही होणार. हे बघ, आपले संस्कार आहेत त्याच्यावर आणि प्रीतमवर सुद्धा. दोघं नाही चुकणार. सगळं काही ठीक होईल.